नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन रुटीन व्हिडिओमध्ये. तर झालं असं, हे ब्लाऊज शिवून झालं, हात शिलाईसाठी गेलं आणि नेमकं मी विसरले, क्लायंट न्यायला आलं आणि मग माझ्या लक्षात आलं की या ब्लाऊजला लेस लावायची होती. ॲक्च्युली माझ्यासुद्धा लक्षात नाही आलं, क्लायंटनीच मला आठवण करून दिली की ताई या ब्लाऊजला लेस लावायची होती फुल गळ्याला. तर मग तेव्हा म्हटलं ओके, बाकीचे ब्लाऊज घेऊन जा, एक तासभर दे, मी तुला लेस लावून देते आणि नाही आज जमलं तर उद्या येऊन घेऊन जा. तर या ब्लाऊजची लेस लावते, लेस लावता लावता एक खूप वर्षापूर्वी माझ्या क्लासला यायची ती मैत्रीण भेटायला आली होती समोरून. तिच्याशी गप्पा मारत ब्लाऊजच्या गळ्याला लेस लावत लावत इथे कंप्लीट होत आहे. आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर हुकलूक झाल्यानंतर लेस लावणं थोडंसं अवघड जातं, कारण हुकलूक झालेले असतात. त्यामुळे मशीनच्या फूटखाली हे जे लेसचं फोल्डिंग आहे ते व्यवस्थित शिवता येत नाही. तर ॲडजस्ट करू करू हे सगळं झालेलं आहे तयार. आणि समोरून ती विचारते, ताई तुमचा हात दुखत होता, कसे आहेत तुमचे हात? तर तिला मी सांगते सही सलामत आहेत माझे हात म्हणून. कारण थोडंसं टेनिस एल्बो दुखत होता माझा काही वर्षांपूर्वी, ते तिच्याबरोबर लक्षात राहिलं होतं आणि ती अगदी काळजीपूर्वक अगत्याने विचारत होती. हा ब्लाऊज डिझाईनचा मी शिवलेला आहे. याची स्लीव्ह डिझाईन कशी केलेली आहे ती सुद्धा व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये दिलेली आहे. त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तुम्ही पाहिला नसाल तर लवकरच पहा. आता वन साईड लेस लावून झालेली आहे, दुसऱ्या साईडला सुद्धा लेस कंप्लीट लावून तयार करते. आणि दिवसभराचं काम झाल्यानंतर सगळ्यात कंटाळवाणं काम म्हणजे हे सगळं उरकणं. आता हा 2-3 दिवसाचा आलेला ऑर्डरचा ढीग आहे. जसं की कोपरा मागे भरत आलेला आहे बघा, 8:45 वाजायला आलेले आहेत. लवकरच 8:45 वाजतील, काही 9 सुद्धा वाजतील. हा सगळा पसारा, कचरा पडलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी इकडं-तिकडं अस्तव्यस्त पडलेल्या असतात आणि आज थोडा मशीनचं या पॅडल आहे, फूट पॅडल, त्याचा सुद्धा प्रॉब्लेम झाला होता. तर तो सुद्धा रिपेअरिंग केला होता. तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. पाहिला नसाल तर नक्कीच पहा. आणि हे ब्लाऊज काही आहेत शिवलेले. आज 6-7 ब्लाउजांचे कटिंग झाले होते आणि कटिंग केल्यानंतर संध्याकाळी 6, 5:30-6च्या दरम्यान शिवायला बसले होते. त्यानंतर क्लायंट पाहता-पाहता हे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. कारागीर होत्या त्या संध्याकाळी 6-6:30ला निघून गेल्या होत्या. त्यानंतर माझं रुटीन चालू होतं. तयार केलेल्या ब्लाऊजांना हुकलूक काढून ठेवलेले आहेत आणि हे तयार झालेले हातशिलाईवरून ब्लाऊज आलेले आहेत. ते सुद्धा हँगरला लावणं आहे. कारण आमच्या कारागिरांना हातशिलाईवाल्या कारागिरांना आणून देण्यासाठी कुणी नसल्यामुळे आम्हालाच ते काम करावं लागतं. आता बघा, हे माझ्याकडून झालेलं आहे आणि मला आत्ता हे लक्षात आलेलं आहे की ओव्हरलॉक करताना स्लीव्हज थोडासा कपडा आहे, तो ओव्हरलॉकच्या धाग्यामध्ये अडकलेला आहे. आता हे आपल्या लक्षात आलं तर चांगलंच आहे. क्लायंटच्या हातात गेल्यानंतर त्यांना हे खराब झालं किंवा बिघडलं म्हणू शकतात. त्यामुळे ते लक्षात आले तोपर्यंत ते व्यवस्थित करते. याच क्लायंटचं हे सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे. काही पैठण्याचे ब्लाऊज आहेत, काही ब्रॉकेट सिल्कच्या साडीवरचे ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये, ज्यात हातशिलाईवरून आले होते. आणि त्यानंतर हे ब्लाऊज वगैरे लावल्यानंतर बघा, आजच्या टार्गेटमधला हा एक टॉप आहे तो चुकलेला आहे. कारण याच ब्लाऊजवाल्या मॅडमचा हा टॉप होता. क्रशमध्ये कपडा आहे, तो काही झालेला नाही. कारण कटिंग होतं, संध्याकाळी क्लायंट होते आणि नंतर शिवायला सुद्धा बसलेली होती. सो तो टॉप आता पुन्हा शिवावा लागेल. आपल्या झाडांचे काय हाल आहेत ते पाहूया. इथे हा बांबू प्लांट आहे, छान असा आलेला आहे. थोडंसं पाणी याला सुकलेलं आहे, घालावं लागेल. मध्ये मध्ये पाण्याचे पिवळे पडलेले आहेत, थोडंसं एक दिवस देऊन याला क्लीन करावं लागेल. दुसरा आहे हा मनी प्लांट. त्याची पानं थोडीशी कट केली होती, पिवळी झाली होती म्हणून त्याला छोटासा एक कोंब आलेला आहे वरती पानाचा. या कुंडीतला मनी प्लांट पूर्ण सुकलाय आणि त्यातला एकच थोडासा काडी आहे, त्याला छोटी छोटी 2 पानं आलेली आहेत. आणि हा बॉटलमधला मनी प्लांट आहे वेलीचा, त्याला सुंदर असा 3-4 पानांची फूट फुटून कोवळा एक वेगळा ब्रँच आलेला आहे. छान वाटलं, आपला मनी प्लांट छान वाढतोय पाहून. त्यानंतर आता कचरा क्लीन करते, कारण संध्याकाळी जाताना या गोष्टी जर क्लिअर केल्या नाहीत तर आहे असा पसारा टाकून जर गेलो तर दुसऱ्या दिवशी आल्यानंतर हाच पसारा काढायला आपल्याला बराच वेळ जातो आणि मग घरचे उरकून यावं लागतं. आणि इथे आल्यानंतर सुद्धा हेच काम करायचं म्हटलं की मग आल्या आल्याच थोडा कंटाळवाणा वेळ जातो. म्हणूनच मी शॉपवरून जायच्या अगोदर घरी किती कंटाळा आला असेल किंवा थोडासा दमछाक झाला असेल तरीसुद्धा क्लीन करून जाते, कारण झाडू वगैरे मारून घेतला की आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. हा बघा, दिवसभराचा कटिंगचा कचरा पडलेला असतो. ॲक्च्युली दिवसातून 2 वेळा झाडू मारून होतंच. कारण सकाळपासून जर कटिंग आणि शिवण चालू असेल तर एक 5-6च्या दरम्यान झाडू मारून होतं आणि त्यानंतर पुन्हा कामं चालू झाली की पुन्हा एवढा कचरा होतो संध्याकाळी जाईपर्यंत. आता क्लिनिंग झालं, पाठीमागचे हँगर घेते आणि हे जे ब्लाऊज द्यायचे आहेत ते एका बॅगेत घालते आणि जे आलेले आहेत हातशिलाईवरून तयार होऊन ते एका हँगरला लावते. म्हणजे ही कामं सुद्धा मलाच करावी लागतात, पण कंटाळा करून उपयोगाचं नाही.
थोडंसं क्लिनिंग करून गेलं. आजची कामं आजवरतीच उरकून गेलं की सकाळी आल्यानंतर नवा दिवस, नवी सुरुवात आणि दुसरी कामं मार्गी लागतात आणि कामाचं व्यवस्थापन जे आहे ते सुद्धा योग्य पद्धतीनं होतं. तर आता हे हँगरला लावणं सुद्धा एक मोठं टास्क आहे, कारण हँगरचे जे हँगिंग करायचे हँगरचे ओपन भाग आहेत ते सुद्धा या पद्धतीने गेले पाहिजेत. कोणी नवीन आलं की मग ते हँगरला लावताना उलटे-सुलटे हँगर लावतात आणि मग ते काढताना सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होतो. सो या दिशेने आपल्याला हँगर असे लावायचे आहेत. म्हणजे आपल्या पाईपला अडकवल्यानंतर याचा पुढचा भाग आहे, फ्रंटचा ब्लाऊजचा भाग आहे, तो बरोबर फ्रंट साईडला म्हणजे समोरून दिसायला छान दिसतो. आता इथे बघा हातशिल्यावालीने डोरी बांधली होती, उलटी-फुलटी डोरी बांधलेली होती. ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला लक्षात आलं किंवा समोर जर गोष्ट दिसत असेल, जी की व्यवस्थित दिसत नाहीये किंवा केलेली नाहीये, तर ती सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित नीट करून ठेवावी लागते. कारण सवय झालेली असते आपल्याला नीटनेटक्या कामाची. थोडासा गोंधळ कोणी केला असेल तर तो आपल्याला अजिबात पटत नाही. आता हे हँगरला लावून ब्लाऊज इथं झालेले आहेत आणि 2 हँगर शिल्लक राहिलेले आहेत. एक वरचा होता तो ब्लाऊज गेला होता तो सुद्धा काढलेला आहे. शॉप आपलं क्लीन झालेलं आहे, हँगर ठेवून झालेले आहेत. आता मी सुद्धा थोडे दमले होते. म्हटलं चला 2 मिनिटं एका ठिकाणी बसते आणि थोडं 2 घोट पाण्याची पिते. कारण घरी गेल्यानंतर पुन्हा आहेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची घाई. घरी गेली की लगेच मम्मा भूक लागली म्हणून लेकराचा आवाज असतो आणि इतर कामंसुद्धा आपली पेंडिंग असतात. सो मला सुद्धा आज घरी गेल्यानंतर 1-2 काम पेंडिंग होतं. ते सुद्धा करायचं होतं. मग पाणी पिल्यानंतर 2 मिनिटं कॉल केला हातशिल्यावाल्या मॅडमला की तिच्या घराजवळ जाऊन मला हे द्यावं लागतं. मग थोडंसं ती पुढे आली तिच्या घराच्या, तर मला तितकं सोपं पडतं कारण पूर्ण अपोझिट डायरेक्शनला मला जाऊन हे ब्लाऊज द्यावे लागतात. आता हा जो टॉप आहे तो मागे ठेवते. आता हा कधी हात लागतोय, उद्या लागतोय की परवा लागतोय माहीत नाही, कारण काम आपलं पेंडिंग पडलेलं आहे. आता 9 साधारण वाजले होते, 9:05 झाले होते आणि आज दिवसभर मी काय केलं हे रजिस्टरमध्ये लिहून ठेवायचं होतं. हे सगळा लेखाजोखा, जमा खर्च सगळ्या गोष्टी जेव्हा तेव्हा लिहिल्या की लक्षात राहतात. बऱ्याच गोष्टी मग 1-2 दिवस गॅप पडला की लक्षात राहत नाहीत. सो आज सगळ्या ह्या गोष्टी क्लिअर करूनच मी घरी जाणार आहे. कारण तुम्ही सुद्धा शॉप सांभाळत असाल किंवा तुम्हाला शॉपचा अनुभव असेल असा, तर माझ्याशी नक्कीच शेअर करा. मलाही तुमच्याकडून नवीन काही गोष्टी शिकायला मिळतील. ज्या त्या गोष्टी आपापल्या जागेवरती ठेवल्या. फायनली आता लाईट बंद केलं, नमस्कार केला आणि आता दुकान आहे ते वाढवायला निघालेले आहे मी. आणि इथे शटर खूप उंच आहे त्यामुळे एक असा हा रॉड आहे लोखंडी, तो ठेवलेला आहे. कारभाऱ्याने ते आणून ठेवला होता. प्रत्येक वेळेला स्टूलवरती उभं राहून हाताळायला लागणार नाही, त्यासाठी मला हा रॉड शटर खाली ओढण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मदत होतो. आता लॉक घातलेला आहे, टाईम झालेला आहे आणि आता बघा सगळे शेजारचे पण शॉप बंद झालेले आहेत. फक्त एक शॉप आहे जे माझ्या शेजारी नेहमी माझ्या नंतर बंद होतं, हे म्हणजे नॉवेल्टी. तर ह्यांची कामंसुद्धा प्रचंड आहेत. सो त्यांची कामं रोज-रोज 10 वाजतात. मला पण कधी-कधी 9:30 पावणे 10 होतात. पण तेव्हासुद्धा त्यांना मी सांगते की माझं शॉप बंद केल्याशिवाय तुम्ही लॉक घालू नका. ते बिचारे थांबतात. ही आहे माझी इथे गाडी उभी केलेली. आता ब्लाउजांची बॅग द्यायला गेलेली आहे हातशिलाईवाल्या मॅडमकडे. अंधार खूप होता. मी गेल्यानंतर 1-2 मिनिटांनी ती आली. थोडंसं वेट करावं लागलं. आता तिला ब्लाउजांची बॅग दिली. उद्या ती हातशिलाई करून आणून देईल. घरी आल्यानंतर जेवण खाणं झालं आणि पुन्हा स्नॅक्सचा एक पदार्थ करायचा होता. खारे शंकरपाळे करायचे होते. पण मेथी सध्या छान आलेली आहे थंडीच्या दिवसामध्ये. मग म्हटलं चला मेथी पापडी, मेथी पट्टी किंवा मेथीचे खारे शंकरपाळे म्हटला तरीही चालेल. ते करू. तर छान याच्यामध्ये मीठ, ओवा, कोवळ्या मेथीची पानं स्वच्छ धुवून तेलामध्ये थोडेसे परतवून घेतलेले आहेत आणि मग घातलेले आहेत आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत, थोडेसे तीळ घातलेले आहेत सफेद बिना पॉलिशचे. थोडंसं तेल टाकून मोहन घालून याच्यामध्ये पीठ मळून घेतलं होतं आणि अशी पातळ पोळी लाटून या पद्धतीने याचे स्ट्रीप आहेत किंवा पट्ट्या आहेत त्या कट केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता. मी या साईजचे ते कटिंग केलेले आहेत आणि आता चाकूनी हे सगळे एकत्र करते म्हणजे पटकन काम होतं. कढईत तेल आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. या अगोदर सुद्धा मी बरेच ह्या खारे शंकरपाळे किंवा मेथी पट्ट्या तळून घेतल्या होत्या याच्यामध्ये आणि पुन्हा आता आपण ह्या कट केलेल्या मेथी पट्ट्या आहेत त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकूया. टाकताना सांभाळून टाकायचं आहे. तुम्हाला हाताने जमत नसेल तर घाऱ्या घेऊन टाकलात तरीही चालेल. आणि कसं असतं शॉपवरती मी असल्यानंतर घरी थोडेफार हे स्नॅक्सचे आयटम असले की मुलंसुद्धा छोट्या-छोट्या भुकेसाठी हे घेऊन खाऊ शकतात. तर छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता हे व्यवस्थित मीडियम गॅसवरती मला भाजून घ्यायचं आहे आणि या सगळ्या मेथीपट्टी किंवा खारे शंकरपाळे तळून झाल्यानंतर जेव्हा कोमट असतात त्यावेळेला वरून थोडासा चाट मसाला
तिखट मिरची पावडर आणि मीठ मिक्स करून याच्यावरती भुरकवायचं आहे, ज्यामुळे टेस्ट अतिशय भन्नाट येते. आणि हे बघा खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत. अगदी महिनाभर टिकतात, थंडीच्या दिवसामध्ये खायला किंवा चहासोबत खायला बेस्ट आहेत. तुम्ही कधी केला नसाल तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, बाय.